आपलं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगते. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोकरं फुटणारच. मग आपली फुटू दे, आपली डोकरं फुटते तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पाठर येईल. जय श्रीराम मित्रांनो, आम्ही आलेला आहे गडकोट मोहीम आणि आम्ही घेत आहे निसर्गाचा आनंद. तुम्ही बघू शकता आम्ही आता काय बनवत आहे. बाळासाहेब आपल्याला सांगतील काय बनवताय. लिंबू पाणी काय काय टाकताय ते सांगा बाळासाहेब. त्यामध्ये आम्ही टाकलंय 2 लिंबू, थोडी साखर आणि आता टाकतोय मीठ. आणि तिकडेच आपल्याला आमचे कालू शेठ चेतन भाऊ नेमाडे. कसं वाटतंय चेतन भाऊ? गारगार वाटतंय. इकडे पहा आमचे मोठे बंधू इंदुरी बाई सोमनाथ बाय इनकम प्रेमसेबल आते इंदरी बाय. ते सोकता आहे निंबू. निंबूचं गुण कसं वाटतंय भाऊ? एकदम खारट. एकदम कारण कस काय हो? काय टाकलं त्याच्यात? मीठ जास्त पडलं. अरे काय भाऊ, भाऊंचा मीठ जास्त पडलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. वरती खूप जाम थकलेला आहे, बघू शकता माझे मित्र. खूप थकलेलो आहे मित्रांनो. आता चाललो आहे पुढे. जय श्रीराम मित्रांनो. आता मी पडता पडता वाचलेलो आहे कारण की मी ब्लॉगिंगमध्ये व्यस्त झालो होतो. तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू, कसला सुंदर व्ह्यू चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि माझे मित्र पण सोबत चालत आहे, बघू शकता. चला मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला सीधा ध्वजपाशी. जय श्रीराम. खूप जाम थकलेलो आहेत. मित्रबंधू जे आहेत आमचे थांबलेले आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आम्ही फक्त 6-7 जण आहे. आमच्या 50 जण आमच्या पुढे चालत आहे, तुम्ही बघू शकता. खूप जाम थकलेलो आहे. सह्याद्री बघा मित्रांनो, व्ह्यू चेक करा. आता आम्हाला हा डोंगर चढायचा आहे. आमचे मोठे बंधू जे आहे ते पुढे चालत आहे. मोठे बंधू आहे करा. चला आता वरती चढतो, तुम्हाला भेटतो. मग आम्ही आता वरती चढल्यावर आम्ही तुम्हाला भेटतो मित्रांनो. चला भेटूया. आम्ही पोहोचलेलो आहे वरती आणि तुम्ही बघू शकता आम्ही करत आहे जेवण मित्रांनो. बघा आहे करा मित्रांनो. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप मोठा संघर्ष करून आता आम्ही पोहोचलेलो आहे वरती. तुम्ही बघू शकता. आता आम्ही जेवण करतो, मग तुम्हाला भेटतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आम्ही आलेलो आहे इथे पाणी भरायला. आणि काही मित्र असतात आमचे जे येतात फिरायला, पण त्यांना लागते बिसलेरी बॉटल. आता त्यांना कोण सांगणार की आम्ही आता कोणतं पाणी पितोय कोणतं नाही. टिंग पितोय आम्ही मित्रांनो. टिंग करतोय मित्रांनो. यार रव्याचा पोर आहे मित्रांनो, जास्त बोलतो. याच्यासोबत जास्त बोलायचं नाही. मागे ते बॉटल आहे हे बाई मित्र हे रिकामे बडबड करता, यांच्या नादी लागून काही फायदा नाही. आपलं काम करून घ्यायचं, निघून जायचं. याला हसतोय आता. याला हाशामध्ये काय रे मित्र तुझं? भाषामध्ये वेळा आहे का तू थोडा? का पागल आहे तू? मूर्ख आहे म्हणे मी. बघा मित्रांनो, हा स्वतः म्हणतो मी मूर्ख आहे. आता याला कोण म्हणतो? शांत बस. त्या भाऊला करते पण आता तुझं बोलणं गरजेचं आहे भावा. काय तू भाऊला पाणी भरणार. बापरे बाप. दादा मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला नंतर. पण कुठून उतरले राव बघा की. ओ बापरे. चला चला चला, अजून तावलं चढायचं बाकी आपलं, खूप लांब आहे. चला 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 जामनेरवाले. चेतन भाऊ मित्रांनो, चेतन भाऊ काय करतोय माझं? काय फोटो बाय बाळा. अरे पाय ना, हे काय करले चेतन माळेनं. आणि बाळा आम्ही पोहोचलोय वरती. नाही काय झालं पैसा जगन्नाथ जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ, कैसे हुआ? चेतन भाऊ काढ पहिले पाहिजे तो घेऊन घ्या बरं का, नाही तर तुम्ही म्हणजे फोन पे आ रहा तेरे लगे. चाव को आप लोग चाव चावा को फोन आहे मित्रांनो. जसवंतच्या नावानं सांग रेल्वे वाले जसवंत.
आमचे कर्ण भाड्याचे ओम राजपूत चला मित्रांनो. अरे चेतन भाई काय जय श्रीराम काय म्हणते? चेतन भाई काम करू रे चेतन भाई. अहो तेल काय दाखवती मग जीवाचे हाल होता कानाचे काम काढायचे बोलले मित्रांनो काय बापरे पिप्पिनो घेऊन गेलो. काय काटतोय बाई ते थांबले आपल्यासाठी. अरे जे दाताचे गाव येत आहे बापू कापतो का केस घे त्याची पप्पी घेताय पप्पी करे बाळा दारकरी असून काय म्हणतोय तू. शंकरा शरणाल तुला दर्शन दे मला. नमो पार्वतीपते हर 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 महाकाल भगवान की हर मोबाईल दर्शन दे मला. हो मला नमस्कार
मित्रांनो, जय श्रीराम. आज आहे आमचा तिसरा दिवस आणि आम्ही खात होतो व्हरायटी आणि व्हरायटी आमच्या संपला. आता आम्ही काय करा हे पण सांगितलं तुम्हाला. काय करशील रे भाऊ व्हरायटी संपल्यावर? अरे काय बोल म्हणजे तू बोलू शकत नाही का? यश ठाकूर बोलेन, बोल रे. आता आमच्या वर्डी संपलेल्या शर्यतीने आता पुढे जाऊन आज आता मी चिवडा नुमानी बनवले. आता बघू पुढे जाऊन काय होतं ते. लिंबू पाणी तर आम्ही बनवून ठेवलं माझ्याकडे मित्रांनो. कोणी अपेक्षा ठेवू नये. ज्यांनी वरड्या खाली दाबून ठेवल्या असतील त्यांनी हात घालून अशा कचकन वर काढून पचकन खाऊन घ्यायचं. यांच्याकडून आपल्याला ठेवण्याची इच्छाच नाही आता. त्यांना आहेच नाही तर कसं काय ते शक्यच नाही आता. मित्रांनो, याच्या जो व्हरायटी संपला आहे तर या काय बोलेन आपल्याला फक्त बोलेन नाही आपल्याला फक्त इंदोरी बाय बोलेन. इंदोरी बाय काय व्हरायटी काय पाहिजे? 5 रुपये घेऊन घ्या पर पाणी नको मागा. 5 रुपये घ्या पर पाणी नको मागा. पहिलेच सांगतो तुम्हाला. इंदोरी बायनं निंबू पाणी बनवलं आणि आमचा गौडी आहे या जागी बसून जातो. मग आम्ही बोलले गेले की उठतो तो काय म्हणतो माहिती का? तू बोलला तर देव बोलला, मी उठून जातो. उठायचा भाऊ कसं वाटतंय मग? ओम भाऊ काय बोलला तुम्हाला? बोललं पडीन ना. शॉर्टचं पाणी तिच्याकडे. शॉर्टचं पाणी नाही. त्या ओम बोबाची शॉर्टचं पाणी मित्रांनो, त्याचं पाणीला काय करायचं त्याला उमजत नाही. त्याला मी बोलला पोरांना वाटून चार्जरचं पाणी. चार्जर ओम भाऊची बॅग त्याच्या वजनापेक्षा जास्त जड झाल्यामुळे ओम भाऊची खुलून अशी मारली जात आहे की त्याची कल्पना आम्ही काय तुम्हाला काही कळू शकत नाही, सांगू शकत नाही. हे जे भाई सध्या तुम्हाला इमानदारीचा विषय सांगतो मित्रांनो. हे जे भाई जो आहे तो सध्यालाही शिव्या द्यायला लागलाय. आता याचं मी घरी जाऊन नाव सांगणार आहे त्याच्या मम्मीला की हे जे भाई मोहीममध्ये खूप शिव्या देत होता. हे आपल्याला सोबत नाही मित्रांनो. मित्रांनो आता आमचे प्रमुख बोलताय. हा बोला. प्रमुख साहेब आज थोडी चालणार आहे. माग पायरे कोण आलं? सोज्वल तेली बोलतोय. माग आलं. मित्रांनो, आम्हाला या राहुल भोई नावाच्या मुलाने खूप बिघडवून टाकलं 2 दिवसात. त्याला आम्ही उठून गेलो. विजू भाऊ तुम्ही काय नाव घेताय माझा? नाही रे भाऊ, रोहित भाई आहे. रोहित कोंडाबाई काय म्हणतो? कोंडाबाई काय तर बोला. कोंडाबाई जय श्रीराम म्हणते. कोंडाबाई जय श्रीराम. राहुल भोई आणि सोजल भाऊचा मुलगा आहे. असं म्हटलं तर राव माझा मुलगा आहे आणि सोजवल माझा मित्र आहे. तुम्हाला कळत नाही. असं म्हणलं तर हे दोघी माझेच आहे. मोठा मीजे मित्रांनो कोंडा कसं आहे? मॅचिंग वाटतो. मॅचिंग कोणत्या उंदरा दिसतंय. आता उंदराचं मॅचिंग कसं काय होणार आहे? गजू भाऊ काय बोलायचं आहे ना तुम्हाला? गणेश भाऊ जय श्रीराम. बरं जय श्रीराम. चला मित्रांनो, भेटतो मग तुम्हाला नंतर. जय श्रीराम. पराक्रम केलेलं नाहीये, अपराध केलाय, काय कळलं ना? तत्परता हा गुण धारकळ्याच्या रक्तात असला पाहिजे. ते मोबाईल खोलून टाका. जय भगवा ध्वज. परम पवित्र. धाडलं करा अजून आमच्याकडे जो स्टॉक होता
तो सर्व स्टॉक संपला आहे. आम्ही आजूबाजून त्यांच्याकडनं बाहेरच्या लोकांकडनं घेऊन आपले दाखला करू राहिले. तुम्ही बघू शकता सगळ्यांना वाटतोय पण आम्हाला देत आमच्यावर प्रेम तो काही दाखवत नाही. दादल्या एकदम जोरात तिथं चालू आहे. मागणं कोण चालू आहे माहिती का या लोकांकडून बघा हे मागचे दादांनी दिलंय. हे मित्रांनो कसं आहे आमचे जामनेरचे मुलं आहे की नाही, त्यांना खायला जास्त नाही आवडतं. म्हणून ते जास्त चांगलं बरोबर आहे. मित्रांनो तुम्ही इकडे आम्ही दाखवतो सोजल भाऊचा प्रेम पाहता. सोजल भाऊचा प्रेम पाहता. रितेश भाऊला सुट्ट्या नाही की नाही हे रितेश भाऊनं सर्वांना वाटलेलं आहे. हे पुढे अवुल्ले यांचं कामच नाही. त्याच्यावर तुम्हाला खायला भेटत नाही का? बिस्किट ठेवलाय आणि या बिस्किट साठी माझ्याजवळ बिस्किट घेतला रे देणार रे त्या बिस्किटचा पॅकेट धावा रे माझा कॅमेरा धावा रे पहिले कॉमेडी कोण करते इकडे बस 2 मिनिटं थांब रे 2 मिनिटं धाव इकडे शुभ्या कॉमेडी करतोय. शुभ्या कोण आहे मी धावतो मित्रांनो. शुभ्या इकडे बाय शुभ्या तू कॉमेडी करतोय म्हणे मी असं ऐकलं. कॉमेडी करते का तू ते सांग. मित्रांनो म्हटलं तर चाल नाही तर पैसे मागे 4 बाटल्या उचला लगेच 1 बाटली आपली पाणी भेटलं बरं दुसरी बॉटल हे भर तुला बॅगवर ठेव रस्त्यात भेटेल बापरे पाण्यावर चर्चा कोणी नाही इथं पाणी बाळव पाण्यावर चर्चा इकडे बाहेर रे इकडे बाय बघता सांगतो मी त्यांना का भेटणार नाही बरं पाणी भेटणार नाही पाणी भरून घ्या नाही अरे मी ते पाहा नको पडू बाबा अरे नको पडू एक दूध पाणी पिऊन घे बरं आता पुढच्या टायमाला आठवण यायला पाहिजे तर माणसाला पाणी नको तो पाणी पाहिजे माणसाला त्याला देतो प्याले अजून नाटक करून राहिला प्याचे का इंदुरी बाय झालं का अजून काय बोलायचं बाकी होतं वाटतं ते. मी मस्त शूट करून राहिलो इडी बाबा लोकांची मदत करतो इंदुरी बाय चाली झाली बाई भरायला नाही बरं पण सांगतोय बर बाळा तू बी पिरो घ्या काळा ना तुमच्या बॅगेमधलं काळा ना रे एकच रुपये जास्त नको दो. जय श्रीराम मित्रांनो. आलो आहोत गडकोट मोहीमला. श्री संभाजी भिडे गुरुजींना भरवलेले संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची पिढी निर्माण करण्यासाठी हे गडकोट मोहीम हर वर्षी वगैरे गडकोट मोहीमचा माध्यम म्हणजे हिंदू संघटना एक होणे हिंदूंना आपला इतिहास खरा कळणे हेच खरं गडकोट मोहीमचं माध्यम आहे. हे जन्म श्री संभाजी भिडे गुरुजी हिंदूंना एक करत आहोत. तर आता आम्ही जात आहोत श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड. हा प्रतापगड तोच तिथं आपला छत्रपती श्री शिवाजी राजांना अफजल खान पाडला होता. तर चला भावा भेटू मग प्रतापगडवर. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता के हिंदू धर्म की बोलो जय सिया राम. लोक काहीतरी बोलणार आहे मित्रांनो. 2 शब्द ऐकून घ्या मित्रांनो. जय श्रीराम मित्रांनो. आज आमच्या दाराच्या गडकोट मोहिमेचा 3रा दिवस आणि अफजल्यावरती 2 शब्द ऐकून घ्या. ए अफजल्या तू मेला नव्हता तुला मारला होता माझ्या राजाने 32 दादाचा बोकड एकट्याने पाळला होता. बोला जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. याहुनी करावे शेष तरीच नवावे यापरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे निरोगी व्हावे
अखंड स्त्रीचा निहारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता. जय श्रीराम मित्रांनो, शेवटी आम्ही प्रतापगडावर पोहोचून गेलेलो आहे आणि आज आमचा जो मोहिमेतला शेवटला दिवस आहे आणि आमची मोहीम आज इथे संपणार आहे. तर आम्ही कुठे आहे काय आहे ते आपल्याला आमचे मोहीमचे प्रमुख यश भाई सांगणार आहे. तर भावनो जय श्रीराम जय हनुमान. आपण काल व्हिडिओत भेटले होते तर आम्ही सांगलो होतं प्रतापगडावर पोहोचतो भेटू वापस. तर आले आहोत आम्ही. तर प्रतापगडावर आम्ही सोडले तर इथं एकदम अप्रतिम खूप छान श्री छत्रपती शिवाजी महाराजचं शिवतीर्थ निर्माण करण्यात आले. तुम्ही मागे बघू शकता. तर माझं म्हणायचं आहे तुम्ही पण या एक वेळा प्रतापगडावर आपलं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन घ्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओला. जय श्रीराम जय श्रीराम मित्र. जय श्रीराम.